तुळजापूरचे तालुका प्रमुख अमोल जाधव यांना विनंती आहे की त्यांनी अवघ्या 2 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करायचं. आदरणीय आपल्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज, वंदनीय शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदगी साहेब यांना विनम्र अभिवादन करून पक्षनेते एकनाथजी शिंदे साहेब व एक जिल्ह्याचं महाराष्ट्राचं धाडसी नेतृत्व माजी आरोग्य मंत्री व एक पाणीदार आणि एक काय कारखाना चालवावा महाराष्ट्रात एक उत्तम स्थितीचे माजी आरोग्य मंत्री व धाराशिव जिल्ह्याचे लोकनेते माननीय तानाजी सावंत साहेब, तसेच व्यासपीठावरील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, महिला व समोर बसलेले तमाम शिवसैनिक, शेतकरी व माता बंधू भगिनींना मानाचा जय महाराष्ट्र. साहेब, तुळजापूर तालुक्यात एवढी परिस्थिती बिकट आहे, आपण थोडं लक्ष घालावं. आपल्या सरपंचावर एवढा अन्याय होतो, ग्रामपंचायत सदस्यावर. कुठला आहे तो? ह्याचा आहे, करा त्याला अपात्र. ही आहे, करा त्याला ही. आमचे केस गेले की PSI लक्ष देत नाही. त्यांचा माणूस आला दलाल की 1 मिनिटात गुन्हा दाखल होतो. आमच्या सारख्यावर गुन्हे दाखल होतात. एक अशी परिस्थिती आहे, तरी आम्ही झुंज द्यायला लागलो साहेब. रात्रीचे 12 वाजू 1 वाजू मध्ये एका गोरगरिबाचं कुटुंब, काय मुलगा निवडून आल्यानंतर आपला प्रचार केला म्हणून त्या मुलाला मारहाण केली साहेब. त्याच्या पूर्ण असं 9च्या 9 ही झालेलं आहे, बरगड्या तुटलेले. एवढं संतोषबाई देशमुख पेक्षा बेकार मारहाण झाली साहेब. 12 तास मी, बापू भोसले, युवा सेनेचे तालुका अध्यक्ष सगळे आम्ही 12 तास पोलीस स्टेशन मध्ये बसलो होतो. एक सिंगल FIR लिहून घेतला नाही. आम्हाला सूचना कळाली की प्रतापराव जाधव यायला लागलेत म्हणून. आम्ही तिथे गेलो, मंदिरापाशी त्यांना अडचण सांगितल्यानंतर त्यांनी कॉल केला, तरी 3 तास गुन्हा दाखल करून घेतला नाही साहेब. आणि परत आरोपी आमच्यावर वकिलाकडनं नोटीस पाठवतात, ज्यांनी मारले त्या आमच्यावर नोटीस पाठवतात, असा गुन्हा दाखल करू तसा साहेब. PSI तर एवढा त्यांची, तो शासनाचा नाही, फक्त त्यांची उजरीगिरी करायला ठेवलेला आहे. तहसीलदार त्यांची उजरीगिरी, BDO त्यांची. आपल्या बोळेगावच्या सरपंचाला अपात्र केलं. त्या माणसानं सगळे व्यवस्थित लिहिलेलं होतं की मी एवढा खर्च केलेला आहे, कागद गाळ करून. जेव्हा मी दाब दिला तेव्हा तहसीलदारनं कागद काढून दिले. एवढ्या तुळजापूर तालुक्यावर कठीण प्रसंग आहेत साहेब. एवढे कठीण प्रसंग आहेत की बापू असतील, मी असतील, आम्ही आणि अजित लाका, केदार साहेब, हे आम्हाला एक टीम चांगली मिळाली की फोन केल्यानंतर कोणतरी दावत येतं, आमच्या पाठीमागं कोणतरी उभं राहतंय. पण साहेब, तुम्ही जरा आमच्याकडे 3रा डोळा आज सोमवार आहे, 3रा डोळा तुळजापूरला उघडावा ही आमची नम्र विनंती आहे. कारण तुमचा नुसता आशीर्वाद जरी आमच्या पाठीशी असला, ह्या रावण रुपीला जर नाही आम्ही गाडीत घातलं तर आम्हाला जातो म्हणून नाव सांगणार नाही साहेब. बस तुमचा फक्त 3रा डोळा आणि आशीर्वाद आमच्याकडे राहू द्या. आणि अजून एक व्यथा आहे तुळजापूर तालुक्यात. आतापर्यंत सगळ्या कारखानदारांनी तुळजापूरला चुना लावलेला आहे. ऊस न्याला पेमेंट आज 4-4 वर्ष झालं दिलेलं नाही. शेतकरी आज अशी परिस्थिती आहे शेतकऱ्याची तुळजापूर तालुक्यातल्या, आत्महत्येशिवाय पर्याय राहिलेला नाही. आज असं झालंय, किराणा दुकानदाराला एक विचारायची गरज झाली, उधारी देतो का रोख घेतो, असं झालेलं आहे साहेब. आज काही कवडी मोल मला नाही. ह्या भाजपच्या वाल्याने गोळ पावडरीची टाकली 1200-1700, काटा मारणे एवढं. आता आमच्या बिधनवाडीच्या तलावामध्ये पिण्याचं पाणी आहे साहेब. त्या गोळ पावडरचा कारखाना आहे, सूरज महाराजांना माहिती, फोन आलता. घाण पाणी सगळं त्या तलावात सोडलंय, तिथं जनावर पेतात, माणसं पेतात. मी गेलो की लगी महाराजाला फोन, त्या अमोल जाधव असा झाला. महाराज म्हणले त्या अमोल जाधव सच्च्यासाठी मानणार आहे म्हणले, ठीक आहे तुमच्यावर आरोप करणार. दुसऱ्या दिवशी पाणी, घाण पाणी बंद केलं साहेब. फक्त तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या. आणि जो ऊस फोडा आहे, एक ऑफिस करून एक गेटकेन जरी ऊस आणला, आज शेतकऱ्याला जरी मदत केली तर फार फार आभारी होईल. माझे 2 शब्द संपवतो. मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल
संयोजकाचे सर्वांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.